गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझं हृदय सद्गुरु जेणे दारिलो हा संसार करू म्हणे म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. खरं तर माझी एवढी पात्रता नाही की मी इथे बसून तुम्हाला काही सांगावं आणि तेवढं मला येतही नाही. आता काय येत नाही अशी खंत स्वतःला वाटली पाहिजे बरं का. कारण जर गाढवामुळे पंचपक्वान्नाचं ताट मांडल्यानंतर गाढव पंचपक्वान्न ढकलून देतो आणि पत्रावळीच खातो. मग आता मला हा विचार करायचा मी नक्की गाढव आहे की सद्गुरूंनी सांगितलेलं ते तत्व आहे. कारण जर ते तत्व आपल्याला एवढं सांगितलंय तर मग का आपण त्या पत्रावळीच्या मागे पडायचं. एवढं पंचपक्वान्न अमृत आपल्या ताटात वाढलंय तर ते का सेवू नये नाही का. आपल्याला दूध आणि पाणी यातला फरक शिकवलाय. मग पाणी का पीत राहायचं, दूध का पिऊ नये, हे सगळे प्रश्न मला स्वतःसाठी आहेत. मी जेव्हा जेव्हा कुठेही बसेल तेव्हा मी समोरच्याला सांगू काय हा पहिला प्रश्न पडतो. पण मग आपल्याला एवढं सगळं दिलंय, आपण जिथे येतो तिथे फक्त आणि फक्त वेदांताचाच अभ्यास असतो. वेदांत सोडून काहीच नसतं. कारण तुकाराम महाराज स्वतः म्हटले की जग आवके देव मुख्य उपदेशाची ठेव. म्हणजे काय, मुख्य उपदेश काय आहे प्रत्येक वेदाचा, प्रत्येक ग्रंथाचा. 4 वेद 6 शास्त्र या प्रत्येक ह्याचा उपदेश एकच आहे. काय, अहम ब्रह्मास्मी तत्वम असि, जे आपल्याला खूप सहज दिलंय. तेव्हा आपल्याला वेदांचा अभ्यास करायची गरज नव्हती, म्हणजे केलाही नव्हता. गरज आहे पण आपण केलाही नव्हता. पण आईची माया, मुलाला नाही का 0 मार्क जरी मिळाले तरी आई वडील म्हणतील की जेवू नकोस आज, तू परीक्षेचा अभ्यास कर, मागच्या पेपरमध्ये कमी मार्क मिळालेले. पण आई गपचूप रात्रीची उठते आणि हळूच ताटात जेवण वाढून त्याला चारते आणि तो खात नाही तोपर्यंत स्वतःही खात नाही. तशी माऊली आपल्याला मिळाली आहे. याचा अर्थ असा नाही बरं का की बाप वाईट आहे. बाप तसाच असावा. कारण कसं आहे, बापाच्या मुलीला फसवणं सोपं आहे. म्हणजे आता जर मी त्यांची मुलगी आहे तर मी सहज कुठेही फसू शकते, पण बापाला फसवणं अवघड आहे. आणि म्हणून बाप आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे आणि आपल्या बापावर आपला विश्वास तेवढा असणं गरजेचं आहे. मला प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा 4 वर्षांच्या मुलीला तिचा बाप आकाशात उंच फेकतो तेव्हा ती रडत खाली येत नाही, ती हसत खाली येते. कारण तिला विश्वास असतो की मला माझ्या बापाने कितीही फूट वरती फेकलं तरी तो मला अलगद झेलणार आहे. तसे सद्गुरू आपल्याला मिळाले. कल्पतरू तळकटी जो कोणी पैसला, काय होणे त्याला सांगा सोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची असोगे सिद्धी पावे. अरे आपल्याला काहीच कमी नाहीये, मग विचारच काय येतो की मी काय बोलू. म्हणजे अजूनही मी राहिलाच आहे नाही का. मी माझं म्हणते बरं का. प्रश्न पडतोय म्हणजे मी आहे आणि मी आहे म्हणजे ब्रह्मज्ञान कमी आहे. मग ब्रह्मज्ञान तर आपल्याला दिलंय, तो बोध आपल्याला दिलाय. मग सद्गुरू जवळ नाहीये, सद्गुरू लांब असतात. सद्गुरू म्हणजे कोण, तो देह, ते चालणारं बोलणारं शरीर. जोपर्यंत आपण त्या देहाला सद्गुरू समजतो ना तोपर्यंत समजायचं आपलं मडकं अजून कच्चच आहे, त्याला भाजायची गरज आहे. कोण आहे सद्गुरू, ते तत्व सद्गुरू आहे. ते म्हणतात ज्या क्षणी आपल्याला ते नाम देतात ना त्याच क्षणी ते म्हणतात की आतापासून प्रत्येक वेळी माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. म्हणजे रात्रीच आपल्याला काय झालं, रात्री अपरात्री, तर ते आपल्या दारात उभे असतील असं नाही, पण त्या तत्व रूपाने ते आपल्या सोबत असतात. फक्त आपल्याला तेवढी प्रचिती यायला पाहिजे, तेवढी आपली बुद्धी, आपलं ज्ञान वाढलं पाहिजे की आपण त्यांना सहज ओळखू. कारण त्यांनी ते सहज दिलंय. मग सहज सहज म्हणून आपण उगाच निगरगठ्ठी नाही बनायचं. आपण म्हणतो की आपल्याला आता सहज मिळालंय, सगळीकडेच ब्रह्म आहे. मग मूर्तिमंत देवाकडे बघून आपल्याला पाझर का नाही फुटत. टाक्याचे घाव सोसून ती मूर्ती बनली हो. मग तिला नाही का काय, तिच्यामध्ये पण काहीतरी असेलच ना. पण आपल्याला ते नाही दिसत. आपण सहज मूर्तीला काही म्हणजे मानतच नाही. आता बऱ्याच जणांचं असं होतंय की मूर्तीमध्ये त्यांना देवच दिसत नाही. मग माणसातला देव कधी दिसणार, प्राण्यांमधला देव कधी दिसणार, चराचरातला देव कधी दिसणार. आणि जर चराचरात देव आहे तर त्या मूर्तीत पण देव आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाच्याही स्थळी पडला रिदा ठाव नाही उरला, हे तत्व त्यांनी आपल्याला दिलंय, हा बोध त्यांनी आपल्याला दिलाय. आपल्याला फक्त आता त्याच्यावर ठाम राहायचंय. आणि कसं ते आता आपण आपलं शोधलं पाहिजे. कारण त्यांनी पूर्ण रस्ता मोकळा करून दिलाय. आपण फक्त म्हणतो की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी
साज भावे वर्ताया. काय झाडू सत्तांचे मार्ग. उलट मला वाटतं की आपला मार्ग सोपा व्हावा म्हणून आपल्या माऊलींनी आपला मार्ग साडून ठेवलाय. एवढी वाट सोपी करून दिलीये. कदाचित थोडं जास्त बोलेन, चुकीचं बोलेन, पण समजून घ्या. कारण जरी मी मूर्ख झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवधू असे. एवढं ज्ञान नाहीये माझ्यात. यायला पाहिजे, याचीच खंत आहे. यायला पाहिजे. मज हृदय सद्गुरू म्हणतो ना आपण. हृदयामध्ये सद्गुरूला आपण सहज कसं म्हणू शकतो की आमचा अभ्यास कमी पडतोय, आम्हाला नाही जमते, तुम्ही काहीतरी चालू ठेवा. हृदयामध्ये ते मग आपला अभ्यासही तसंच चालू पाहिजे. मला असं कधी कधी वाटतं की आपल्याला वेळ भेटतो व्यवस्थित जेवण करायला, अप टू डेट काम करायला, मग आपल्याला ह्याच्यामध्ये वेळ का नाही भेटत? मग कधी कधी वाटतं की एक वेळ खरंच उपाशी राहिलं पाहिजे, पण ह्याचं केलं पाहिजे. आम्ही आत्ताशी मोठं होत चाललोय, आत्ताशी संसारात पडत चाललोय आणि आत्ताच आम्ही वैतागतही चाललोय की काय किती सकाळी 8 वाजता करेक्ट बसावं लागतं, रात्री 9 वाजता उठावं लागतं. किती अप टू डेट आहे. आणि नाही केलं तर वरतून ऐकूनही घ्यावं लागतं, जसं की आम्ही विकत घेतलेले असतो. पण इथे आपण आपल्या मनाचे मालक आहोत आणि आहोतच. आपल्या आतमध्ये तो कृष्ण आहे, तो वैकुंठ नायक आपल्या आतमध्ये आहे. मग तरी पण मग कधी कधी आपण डळमळतो, कधी कधी आपल्याला अशी सिच्युएशन येते की आपल्याला कळत नाही की काय करावं. मग आपण त्या तत्वावर राहिलं पाहिजे की आपण काहीच करत नाही, मुळात आपल्या हातात काहीच नाहीये. भगवद्गीता पण सांगून जाते ना की खाली हात आया था तू खाली हात जाएगा, क्या लाया था तू बंदे. काय आणलं होतं आपण? काहीच नव्हतं. वस्त्रहीन आलं होतं आणि वस्त्रहीन जाणार आहे. मग आपण कशावर कमेंट करायचं आणि काय आपलं म्हणून माझं म्हणून दुःख का ओढून घ्यायचं? काहीच आपलं नाहीये. मग आपल्याला त्या तत्वावर राहायचंय. ते तत्व कसं असेल तर एक दृष्टांत आहे छोटासा. एकदा गोकुळामध्ये रास जपला होता रात्रीचा. सगळ्या गोपिका येऊन थांबल्या होत्या, पण कृष्ण मात्र दुर्वासा ऋषी मुनींना भेटायला गेला आणि त्याला यायला वेळ झाला. तेव्हा गोपिकांनी विचारलं की काय रे कृष्णा, आम्ही कधीची इथे वाट बघतोय, अर्धी रात्र निघून गेली, तू कुठे गेला होता? तर कृष्ण म्हणाला अगं माझे गुरुवारी आले, मी त्यांना पहिलं दर्शन घेऊन आलो. तर मग आता कृष्णाच्या मागे वेड्या असणाऱ्या गोपिका कृष्णाच्या गुरुवाऱ्यांना भेटणार नाही असं होऊच शकत नाही. मग त्याही म्हणाल्या आम्हालाही भेटायचंय. मग अशा त्या हजारो लाखो गोपिका पंचपक्वान्न घेऊन निघाल्या. पण तिथे मग ती नदी पार करायची होती. मग त्यांनी विचारलं आता नदी कशी पार करणार आम्ही रात्रीची? तेव्हा कृष्ण म्हणाला जाताना फक्त म्हणा की आमचा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर हे माते नदी माते आम्हाला तू रस्ता करून दे. सगळ्या गोपिका हसल्या बरं का, कारण कृष्णाच्या एवढ्या बायका होत्या, एवढ्या गोपिकांसोबत तो रास खेळायचा आणि तो ब्रह्मचारी म्हणून घेतो. मग सगळ्या हसल्या, पण विश्वास मात्र ठाम होता. न प्रश्न करता गपचूप निघाल्या आणि तसं ठरल्याप्रमाणे म्हटल्या आणि खरंच त्या नदीने त्यांना रस्ता करून दिला. नदी पलीकडे गेल्या, दुर्वासा ऋषींना भेटल्या, पंचपक्वान्न खाऊ घातलं. आता येताना दुर्वासा ऋषींना म्हणाल्या की ऋषीमुनी आम्ही जाणार कसं? ते म्हणाले येताना कसे आले होते? तर या म्हणतात कृष्ण ब्रह्मचारी होता असं सांग म्हटल्यावर आम्हाला नदीने जागा दिली. तर मग दुर्वासा ऋषी म्हणतात इथून जाताना तुम्ही त्या मातेला म्हणा की आमच्या दुर्वासा ऋषींनी जर अन्नाचा एकही कण खाल्ला नसेल, ते त्याच्यापासून अलिप्त असतील तर तू आम्हाला रस्ता दे. त्या पुन्हा हसल्या, म्हणतात काही चुकीचं नाही, जे आडा तेच खोऱ्यात येतं. गुरु असं म्हणून चेला असा. कृष्णाने पण हेच सांगितलं होतं, दुर्वासा ऋषींनी पण हेच सांगितलं. पण त्या हसल्या, पण तरीही विश्वास ठेवला, प्रश्न न करता निघाल्या. आणि खरंच त्यांनी विचारलं, नर्मदा मातेला म्हटले की आम्ही दुर्वासा ऋषींना भेटायला गेलो होतो, आम्ही त्यांना पंचपक्वान्नाचे भोग घेऊन गेलो होतो, पण त्यांनी काहीच खाल्लं नसेल तर आम्हाला तू रस्ता देशील. आणि परत नदीने रस्ता दिला. असं का झालं? हे मजसी सव झाले परी मी नाही केले, ऐसे जाणे तले तो सुटला का? हे आपण करतो का? आपण उठतो, आपण चालतो. अरे झाडाची पानं हाले त्याची सत्ता, मग आपलं काय इथे? आणि कृष्ण असून त्याने स्वतःकडे मीपणा घेतला नाही, दुर्वासा ऋषी मुनी असून त्यांनी स्वतःकडे मीपणा घेतला नाही. मग आपण उगाच माझं म्हणून का अडकायचं आणि का दुःखी व्हायचं? सुखी होण्याचा एकच मार्ग आहे, फक्त ते माझं आहे ना ते सगळं सोडून द्यायचं. आधी काय मी देह म्हणता मोठी ब्रह्महत्या, मग तेही सोडून द्यायचे आपल्याला. मग मी ब्रह्म त्या तत्वावर ठाम व्हायचे आणि मग हळूहळू ते तत्वही सोडून द्यायचे. कारण नाथ बाबा म्हणतात अहम ब्रह्मास्मी अभिमान, तो हंस परमहंसाची मान्य. हे सत्वावस्थेचे साधन, तोही अभिमान मी नव्हे. कुठलाच अभिमान ठेवायचा
आनंदाची अंग आनंदाचे. आणि मग आपण तसं होऊन जाऊ, आपले हात पाय सगळंच ब्रह्मस्वरूप होऊन जाऊ, आपणही देहासकट ब्रह्म होऊन जाऊ. आपला देह नश्वर नाहीये, नश्वर तो मी समजल्यावर आहे, फक्त तो मी काढून टाकायचा आहे. घटाची या खापरिया घटवंत फेडिली या, महदा आकाश आपायचा झाला जी असे तैसा मी देह आहे. नाही नाही, घटाची या खापरिया घटवंत फेडिली या, तैसे देह बुद्धीचे जाय. मग आपण आठ होय. मग आणि काय आहे ते वासुनी, फक्त घट फुटला तर बाहेरचं आकाश आणि आतलं आकाश एकत्र होणार. जर मी नदीत गेले, मडकं टाकलं आणि मला फक्त काय करायचंय, मडक्याच्या आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एक करायचंय, तर काय करावं लागणार, फक्त तो माठ फोडावा लागणार. अगदी त्याचप्रमाणे फक्त मी देह आहे ही बुद्धी घालून मी ते तत्व आहे जे ओतप्रोत घडलंय, हे जर आपण स्वीकारलं तर मग अजून काही राहिलंच नाहीये वेगळं. मग सर्वीकडे तेच होणार आहे. मग आपल्याला काही करायची गरज नाही, काही सगळं आपोआप होणार आहे. आपण फक्त मजा घेत राहायचं आणि आपल्याला एवढंच करायचंय, विश्वास ठेवायचा आहे. सद्गुरूंनी सगळं दिलंय, आपण फक्त त्या अमृताचा अनुभव घ्यायचा आहे, त्यात न्हावून निघायचंय. तुमचा आशीर्वाद द्या की माझा अजून अभ्यास होईल आणि अजून मला ज्ञान होईल, म्हणजे ज्ञान झालेलं आहे पण त्याच्यावर मी अजून ठाम होईल की कुठलंही काहीही संकट आलं, सिच्युएशन आली तरी त्या तत्वावरून मी हल्ले नाही पाहिजे. असं तुम्ही आशीर्वाद द्या. झालेले सेवा तुमच्या चरणी अर्पित करते. सेवेला पुन्हा राम हरी.